ओम श्री साईराम. मी प्रियांका. आजच्या या पवित्र प्रवासात आपण भेटणार आहोत त्या महान संत पुरुषाला, ज्यांनी शिर्डीच्या साईबाबांना संपूर्ण जगासमोर आणलं, ज्यांच्या लेखणीने लाखो लोकांच्या हृदयात साई भक्तीची ज्योत प्रज्वलित झाली आणि ज्यांनी स्वतःला पूर्णपणे समर्पित करून उभं केलं ऑल इंडिया साई समाज चेन्नई. होय, ते म्हणजे साईबाबांचे महान शिष्य, साईबाबांचे महाअनुयायी आणि साई मार्गाचे दिव्य प्रसारक श्री बी नरसिंह स्वामीजी. 1936 मध्ये जेव्हा त्यांनी पहिल्यांदा साईबाबांच्या समाधी समोर उभं राहून डोळे मिटले, तेव्हा त्यांना मिळालेली ती अवर्णनीय आध्यात्मिक समाधी, त्यांनी अनुभवलेला तो अदृश्य संवाद आणि त्या क्षणी स्वीकारलेली गुरु शिष्याची दिव्य नाती, हे सगळं त्यांच्या जीवनाचं सर्वात पवित्र वळण ठरलं. याच क्षणापासून सुरू झाला एक महान प्रवास, सत्याचा, सेवेचा आणि साई भक्तीचा. या प्रवासातून जन्म घेतले हु इज साईबाबा, वंडरस संत, गोस्पेल ऑफ साईबाबा आणि साईबाबांचे असंख्य ग्रंथ, स्तोत्रे, नाटके आणि चरित्रे, ज्यांनी लाखो लोकांना साई मार्गाशी जोडून ठेवले. आज आपण जाणून घेणार आहोत श्री नरसिंह स्वामीजींचा अद्भुत जीवन प्रवास, त्यांचे साई प्रेम, त्यांची लेखणी, त्यांची साधना आणि त्यांनी जगाला दिलेला अमूल्य साई वारसा. चला या दिव्य कथा प्रवासाला आपण सुरुवात करूया. ओम श्री साईराम. पूज्य श्री बी नरसिंह स्वामी महाराज यांचा जन्म एका अत्यंत पारंपरिक आणि संस्कारी ब्राह्मण कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्यांच्यात अभ्यास वृत्ती, शिस्त आणि अध्यात्माची नैसर्गिक ओढ होती. मोठे होताच त्यांनी मद्रास लॉ कॉलेज मधून कायद्याची डिग्री मिळवली आणि तामिळनाडूतील सालेम येथे त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला. कायद्याच्या क्षेत्रात त्यांची बुद्धिमत्ता, स्पष्ट विचार आणि प्रामाणिक भूमिका यामुळे ते अत्यंत लोकप्रिय झाले. काही वर्षातच ते सालेम मधील प्रसिद्ध वकील बनले. ते सामाजिक चळवळीतही सहभागी झाले आणि स्वातंत्र्य लढ्यात अग्रभागी उभे राहिले. एक दिवस त्यांच्या घरात पितृ श्राद्धाचा विधी चालू होता. घरातील वातावरण शांत आणि पवित्र होते, पण या शांतीत वीज कोसळावी तसे दुःख अचानक त्यांच्या आयुष्यात आले. त्यांची 2 लहान मुले घराबाहेर खेळताना अचानक विहिरीत पडली आणि त्यांचा तात्काळ मृत्यू झाला. ही घटना स्वामीजींच्या आयुष्याला पूर्णपणे बदलणारी ठरली. हा धक्का इतका भीषण होता की त्यांनी ठरवले, या जगात जे काही आहे त्याला काहीही मूल्य नाही. आता मी फक्त अंतिम सत्याचा शोध घेणार. त्यांनी संसार, नाते, व्यवसाय, प्रतिष्ठा सगळ्या गोष्टी मागे सोडल्या आणि भटकंतीची वाट धरली. नरसिंह स्वामी महाराजांनी अनेक संतांच्या आश्रमांना भेट दिली. त्यांचा शोध फक्त एकाच गोष्टीसाठी होता, जीवनातील सर्वोच्च सत्य, अद्वैताचे रहस्य, दिव्य अनुभूतीचा स्रोत. त्यांच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये नाही, रामनाश्रम तिरुवन्नामलाई येथे ते काही वर्ष राहिले. तिथे त्यांनी ध्यान, मौन, आत्मविचार यांचे बोध शिकले. मेहरबाबांच्या प्रेम मार्गाने त्यांनी भक्ती आणि देवाचा अनुभव घेण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळाला. श्री साईबाबांचे प्रमुख शिष्य असलेल्या श्री उपासनी बाबा यांनी त्यांना एक वाक्य सांगितले, तू ज्या दिव्य रत्नाचा शोध घेत आहेस ते तुला शिर्डीत मिळेल. त्याच वेळी पुण्याजवळ भेटलेल्या श्री नारायण महाराजांनी सांगितले, तुझे कोहिनूर तुला लवकरच मिळेल. या 2 संतांच्या शब्दांनी स्वामीजींना दिशा मिळाली. स्वामीजी शिर्डीत आले. समाधीवर शांतपणे बसून ध्यान करत असताना अचानक त्यांच्या जीवनातील महान क्षण आला. श्री साईबाबांनी समाधीवरून त्यांना साक्षात दर्शन दिले, कृपा केली. त्या क्षणी त्यांना जाणवले, माझा कोहिनूर इथे आहे. हा तोच दिव्य रत्न ज्याचा मी अनेक वर्षे शोध घेत होतो. तो अनुभव इतका गाढ आणि अद्वितीय होता की त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व बदलले. त्यांचे आयुष्य साईबाबांच्या सेवेला अर्पण झाले. साईबाबांच्या साक्षात्कारानंतर नरसिंह स्वामी महाराजांनी संन्यास स्वरूप जीवनाला स्वीकारले. ते देशभर फिरून लोकांना साईबाबांची शिकवण सांगू लागले. त्यांनी साईबाबांची मंदिरे बांधली, साई संप्रदायांची केंद्रे सुरू केली, हजारो लोकांना साई मार्गाकडे प्रेरित केले, साई भक्तांना मार्गदर्शन केले. सन 1953 मध्ये त्यांनी आपले सर्वात महान कार्य सुरू केले, लाईफ ऑफ साईबाबा. सुमारे 1000 पानांचा, 4 खंडांचा अत्यंत विस्तृत संदर्भ संपन्न प्रमाणित ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ साईबाबांच्या जीवनाचा इतिहास, चरित्र, चमत्कार, शिकवण, शिर्डीची माहिती, संतांनी दिलेली साक्ष, पुरावे आणि दस्तऐवज या सर्वांचा खजिना आहे. हा ग्रंथ आजही साईबाबांच्या जीवनावरचा सर्वोत्तम आणि सर्वात प्रामाणिक ग्रंथ म्हणून ओळखला जातो.
स्वामीजींनी आयुष्यभर फक्त एकाच ध्येयासाठी काम केले, श्री साईबाबांची महिमा सर्व जगात पोहोचवली. ते अत्यंत विनम्र, ज्ञान संपन्न आणि शांत स्वभावाचे होते. त्यांचे संपूर्ण जीवन हे साई समर्पणाचे उत्तम उदाहरण आहे. स्वामीजींचा जन्म 21 ऑगस्ट 1874 रोजी तामिळनाडू मधील भवानी या गावात झाला. आई वडिलांनी त्यांच्यावर संस्काराची पेरणी केली आणि ते लहानपणापासूनच बुद्धिमान, शांत आणि अभ्यासू होते. त्यांनी प्रथम रामन महर्षींची सेवा स्वीकारली. गुहेत 3 वर्ष ध्यान साधना केली. एक चरित्रही लिहिले, परंतु मनशांती अजूनही चुकचुकत होती. एक दिवस त्यांनी महर्षींना विचारले, मला मनशांती का मिळत नाही? तेव्हा रमण महर्षी फक्त एवढंच म्हणाले, मी तुझा गुरु नाही, पश्चिमेकडे जा. त्या एका वाक्याने नरसिंह स्वामींची प्रवासाला निघाले. हुबळीत सिद्धरूढ स्वामींकडून संस्कृत शिक्षण, पंढरपुरात 18 महिने भजन साधना, खेड गावात नारायण महाराज, नंतर मेहरबाबांकडे मेहराबाद आणि मग साकोरीतील उपासनी महाराज. 30 महिने साकोरीत राहूनही मन शांत होत नव्हते. मग 29 ऑगस्ट 1936 श्रावण पौर्णिमा स्वामीजींनी निर्णय घेतला, मी साकोरी सोडतो. साकोरी सोडून ते बाहेर आले तेवढ्यात एक अज्ञात वृद्धाने सांगितले, शिर्डीला जा, बाबांच्या समाधीला जा. स्वामीजी शिर्डीला पोहोचले. 1939 मध्ये ते मद्रासला परतले. मायलापूर येथे ऑल इंडिया साई समाजची स्थापना केली. देशभर भ्रमण, प्रवचन, छापील ग्रंथ, साई चरित्राचा प्रसार, साई भक्तीची ज्योत सर्वदूर नेली. आज साईबाबांचे नाव जगभर पोचले आहे, तर त्यात नरसिंह स्वामीजींचा अविस्मरणीय वाटा आहे. मायलापूर, चेन्नई येथील ऑल इंडिया साई समाज या संस्थेचे संस्थापक असलेल्या स्वामीजींनी 1939 पासून एक अद्भुत कार्याला सुरुवात केली, साईबाबांच्या उपदेशाचा अखंड प्रसार. त्यांच्या प्रयत्नामुळे दक्षिण भारतातून हजारो भक्त शिर्डीकडे आकर्षित झाले आणि आपल्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी आतुरतेने प्रवास करू लागले. साईबाबांचे जीवन, त्यांचे उपदेश आणि त्यांचा गूढ संदेश समजून घेण्याच्या तळमळीत स्वामीजींनी त्या काळात उपलब्ध असलेल्या साहित्याचा अभ्यास केला. दासगणू महाराजांचा मराठी ग्रंथ साई लीलामृत, राव बहादूर M.W. प्रधान यांचे ग्लिम्पसेस ऑफ स्पिरिच्युअलिटी आणि अण्णासाहेब दाभोलकर यांचे अमर साहित्य श्री साई सच्चरित्र या ग्रंथांनी प्रेरित होऊन व साई कृपेने उजळून स्वामीजींनी स्वतःच्या लेखणीद्वारे साईबाबांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वपूर्ण कार्य सुरू केले. त्यांचे पहिले पुस्तक हु इज साईबाबा 1939 मध्ये हे आले. हेच भक्तांसाठी श्रद्धेचा दीप बनले. वंडरस संत तेलुगू, हिंदी, बंगाली, गुजराती इत्यादी भाषांतरासह हे पुस्तक आहे. नंतर चार्टर्स अँड सेईंग ऑफ श्री साईबाबा, न्यायमूर्ती M.B. रेगे यांची प्रस्तावना आहे याला. आणि गोस्पेल ऑफ श्री साईबाबा हे पुस्तक देखील तमिळ, तेलुगू, हिंदू, मल्याळम आवृत्ती आहे त्याच्या. अशा अनेक ग्रंथांनी भक्तांच्या हृदयात नवी आशा दाखवली. स्वामीजी केवळ लेखक नव्हते, ते अद्वितीय भक्त आणि कवीही होते. त्यांनी संस्कृत मध्ये श्री साईनाथ स्मरणम सारखी सुंदर स्तोत्रे रचली, ज्यामुळे साई नामाचा गोडवा प्रत्येक भक्ताच्या ओठावर फुलला. तसेच श्री साई चरित नाटकम 1944 मध्ये लिहिलेलं श्री साई हरिकथा यासारखी भक्ती गीते, नाटके आणि कलाक्षेपांनी साई महिमा घराघरात पोहोचवला. त्यांचे सर्वात महान कार्य म्हणजे साईबाबांचे विशाल इंग्रजी चरित्र. त्यांचे पहिले 2 खंड त्यांच्या आयुष्यात 1943 आणि 1956 मध्ये प्रकाशित झाले, तर त्यांचा 3रा आणि 4था खंड 1957 आणि 1969 त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाले. हे सर्व खंड आजही साई महिमेचे अमूल्य ग्रंथ मानले जातात. 1945 मध्ये प्रकाशित झालेले ग्लिम्पसेस ऑफ साईबाबा आणि त्यांच्या इतर अनेक पुस्तकांनी साई साहित्य अधिक समृद्ध केले. विधीपूर्वक पूजेची गरज ओळखून स्वामीजींनी भक्तांना आणखीन काही दिलं, जसं की श्री साईनाथ पूजा विधी, साई सहस्रनाम आणि विविध भाषातील अष्टोत्तर. आजही हे ग्रंथ भारतभरातील मंदिरामध्ये आणि घराघरामध्ये साई पूजेसाठी पूजनीय आहे. श्री B.V. नरसिंह स्वामीजींचे संपूर्ण जीवन म्हणजे साईबाबांच्या इच्छेचे प्रत्यक्ष रूप. आढळ श्रद्धा, अथक परिश्रम आणि साईबाबांविषयीची याच्या जोरावर त्यांनी असंख्य भक्तांचे जीवन बदलले आणि व्यवस्थित भक्तिमय साई उपासनेची भक्कम पायाभरणी केली. 1936 साली स्वामीजी शिर्डीत आले. बाबांच्या समाधी समोर उभे राहून शांतपणे दर्शन घेत होते आणि त्याच क्षणी
बाबांनी त्यांच्याशी निशब्द संवाद साधला. स्वामीजींनी नंतर सांगितले, आज माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस. बाबांकडून मला जितके आध्यात्मिक ज्ञान मिळाले ते मी धारणही करू शकलो नाही. आज मला माझे सद्गुरू मिळाले. त्या क्षणापासून ते साईबाबांशी अखंड संवाद साधू लागले. साईबाबाज ग्रेट अपोस्टल हे नाव त्यांना का पडले? कारण जगाला साईबाबांची खरी ओळख करून देणारे आणि त्यांच्या महिमाचा प्रसार करणारे पहिले व्यक्तिमत्व म्हणजे श्री नरसिंह स्वामीजी. जगाला साईबाबा दिसले तर ते नरसिंह स्वामीमुळेच. नरसिंह स्वामीजींनी देशभर विशेषतः दक्षिणेत साईबाबांचा संदेश इतका प्रभावीपणे पोहोचवला, हजारो लाखो लोक शिर्डीकडे येऊ लागले. समाधी मंदिरात त्यांच्या प्रतिमेचे अनावरण न्यायमूर्ती रेगे यांच्या हस्ते झाले. हीच त्यांच्या महान सेवेला खरी पावती होती. 19 ऑक्टोबर 1956 रोजी वयाच्या 82व्या वर्षी ते महासमाधीस्थ झाले. परंतु आजही त्यांची सेवा, त्यांची लेखणी आणि त्यांची असीम साई भक्ती साई संस्कृतीत अमर आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक छोटस लाईक करा. तुमचा साई अनुभव किंवा स्वामी बद्दलची भावना कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच पवित्र, माहितीपूर्ण आणि भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या साई परिवारात सबस्क्राईब करून जॉईन व्हा. तुमचा प्रत्येक लाईक, प्रत्येक कमेंट आणि प्रत्येक सबस्क्राईब मला आणखी सुंदर साई भक्तीचे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतो. पुन्हा भेटू एका नव्या साई कथेच्या, एका नव्या साई अनुभवाच्या सोबत. तोपर्यंत ओम श्री साईराम.